वेलकम फॉर दिस सेकंड मॉड्यूल. छोटे आपण व्हिडिओ बनवतो. आता मी काय करतो, वर्ब फ्रेज आयडेंटिफाय करून त्याचे आस्पेक्ट्स कसे सांगायचे त्या संदर्भात आपण चर्चा. मी आता एक एक्झाम्पल घेतो. द ब्रांच माइट शेक. आता ह्याच्यात तुम्ही जर बघितलं वाक्य एक आहे, त्यामुळे एक हा क्लॉज एक आहे. मी मगाशी जसं म्हटलं, जेव्हा अल्फाबेट्स जवळ येतात तेव्हा त्याचा वर्ड तयार होतो. जेव्हा वर्ड्स तयार येतात जवळ येतात त्यांचा फ्रेज तयार होतो, आणि जेव्हा फ्रेज जवळ येतात तेव्हा त्यांचं एक वाक्य तयार होतं. सो फ्रेजेसमध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्या दोन फ्रेजेस आहेत. प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की आयडेंटिफाय वर्ब फ्रेज आणि त्याच्यानंतर त्याचे आस्पेक्ट सांगा. हे त्याचे आस्पेक्ट्स आहेत. आता हे जर मला आस्पेक्ट्स जर सांगायचं झालं तर ह्या वाक्यात वर्ब फ्रेज कुठे आहे तो मी शोधला पाहिजे. सो ह्याच्यात जर तुम्ही बघितलं ह्या वाक्यात दोन फ्रेज आहेत. पहिला आहे द ब्रांच आणि दुसरा आहे माइट शेक. आणि ह्याच्यात वर्ब म्हणजे तिथं काम होतं ते, ओके, कर्म, ज्याला आपण मराठीत कर्म म्हणतो. सो दिस इज द वर्ब फ्रेज. आणि वर्ब फ्रेज हा केव्हाही प्रेडिकेटर असतो, त्याला पी म्हणायचं असतं. असं हे आधी आयडेंटिफाय करायचं पहिले. त्यानंतर हा खाली लिहून घ्यायचा. लक्षात घ्या, माइट शेक. वर्ब फ्रेज आयडेंटिफाय केला, तो खाली लिहून घेतला. आता ह्याच्यावर सोपस्कार करायचे. झालं सर. सो माइट शेकमध्ये हे हा खाली आणला. आणि मी मगाशी म्हटलं माइट हा मॉडॅलिटी आहे, आणि मॉड आणि एन. आता इथे लक्ष द्यायचं, आपण इथे लिहायचं MOD आणि इथे लिहायचं छोटा m. शेक हा मेन वर्ब आहे, त्यामुळे इथे हे बघा लिहायचं MV आणि इथे लिहायचं कॅपिटल V. इथे लिहायचा वर्ब फ्रेज आणि इथे म्हणायचा P. एवढं जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला 2 मार्क इथे मिळतात. आता आणि एक वाक्य घेऊया. द ब्रांच माइट हॅव शेकन. द ब्रांच माइट हॅव शेकन. आता बघा ह्याच्यात 1, 2, 3 घटक आहेत. सो इथं मी थोडंसं बदलतो. द ब्रांच माइट हॅव शेकन. सो मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं तसं ऑर्डर बदलत नाही. मॉडॅलिटी आधी मॉडॅलिटी आहे हॅव. हे बघा हॅव हा पर्फ आहे, परफेक्टिव्हचा, त्यामुळे इथे लिहायचा पर्फ, इथे लिहायचा HV, इथे लिहायचा मेन वर्ब, इथे लिहायचा कॅपिटल V, इथे लिहायचा वर्ब फ्रेज, इथे झालं. सो आता एक कठीण घेऊया. द ब्रांच माइट हॅव बीन शेकिंग. द ब्रांच माइट हॅव बीन शेकिंग. आता इकडे बघा, माइट मॉडॅलिटी तुम्हाला माहित आहे, हॅव परफेक्टिव्ह माहित आहे. आता बीन, आता हा बी. आता आम्ही जो वाक्य घेणार आहोत माइट हॅव बीन शेकिंग, हा वर्ब फ्रेज आहे. तो हा वर्ब फ्रेज आपण सॉर्ट आउट करणार आहोत. सो मी काय करतो, हा वर्ब फ्रेज जो आयडेंटिफाय केलेला आहे तो मी आता खाली लिहून घेतो. सो इट इज लाईक might have been shaking. ह्याच्यात जर आपण बघितलं माइट जो आहे तो, ह्याला ब्रॅकेट टाकून द्या. ह्याला फ्रेज ब्रॅकेट म्हणतो. राऊंड असे कर्ली, हे जे राऊंड ब्रॅकेट्स आहेत त्याला आपण म्हणायचं फ्रेज ब्रॅकेट्स. हा इथे लिहायचा आहे मॉड M. हॅव तुम्हाला माहिती आहे, इथं हा आहे पर्फ आणि इथे लिहायचं HB. बरं, हा बी जो आहे
हा बी कुठला आहे, प्रोग्रेसिव्ह आहे का पॅसिव्ह आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण मेन वर्बला जायचं. आणि मेन वर्ब जर ING ने जर संपत असेल, लक्षात घ्या, ING म्हणजे शेकिंग, गोईंग, कमिंग, हे सगळे प्रोग्रेसिव्ह म्हणजे काम सुरू आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हे जर आपण शेकिंग असं जर आपण म्हटलं तर हा बी जो आहे हा पॅसिव्ह नाही आहे, तर तो प्रोग्रेसिव्ह आहे. त्यामुळे इथं येणार प्रॉग, आणि हे लिहायचं इकडे बी, इथे लिहायचं मेन वर्ब, इथे लिहायचं कॅपिटल बी, आणि ह्याला म्हणायचं वर्ब फ्रेज विच इज अ प्रेडिकेट. ओके, सो तुम्हाला लक्षात आलं. हे बघा, माय हॅव बीन शेकिंग, पण ह्याच्यातला जो बीचा घटक आहे टू बी, ते दोन्ही जरी असले इथे ING म्हणजे काम सुरू आहे, मेन वर्बकडे बघायचं आणि हा सॉल्व्ह करायचा. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. मग आता मग एक घेऊया ज्याच्यात दोन्ही घटक आहेत. तर आपण असं म्हणू, माय हॅव बीन, आपण असं म्हणू बीइंग शेकन. सो इथे आणि परत आपण एक्सटेंड करतोय बीइंग शेकन. सो ह्याच्यात बघा, माइट इज मॉड, हा परफेक्टिव्ह आस्पेक्ट, हा प्रोग्रेसिव्ह, परत दोन बी आहे, त्यामुळे पहिला जो आहे तो प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याच्या पुढचा जो आहे त्याला म्हणायचा पॅसिव्ह, पॅस, इथे म्हणायचं बी, इथे म्हणायचं मेन वर्ब, त्याचा म्हणायचा वर्ब, आणि हा आहे तो वर्ब. सो ह्या पद्धतीने आपण हा व्हेरियस आस्पेक्ट्स जे आहेत ते आपण जाणून घ्यायचे. लक्षात घ्या, मॉडॅलिटी मॉड M, परफेक्टिव्ह पर्फ HV, प्रोग्रेसिव्ह प्रॉग बी, पॅसिव्ह पास बी आणि मेन वर्ब. सो हे सगळे दिस इज द आस्पेक्ट. सो ह्याच्या पुढे मी काय करतो, थोडे मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले जे आहेत ते मी तुमच्याशी सॉल्व्ह करून घेतो. आपण इथे थांबू.